नमस्कार, विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली? महालमध्ये 2 गटात दगडफेक, झेंडा चौकात तणाव, पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन, नागपूर दंगलीत सुनियोजित पॅटर्न दिसतोय, 33 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिली। पालकमंत्री बावनकुळे यांनी डीसीपी निकेतन कदम यांची घेतली भेट, नागपूर दंगलीत निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला। नागपुरात राळा, पोलिसांवर दटके यांचा गंभीर आरोप। आता सविस्तर वृत्त। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास 2 गटात संघर्ष पेटला। जवळपास 4 तास महाल परिसर, चिटणीस पार्क परिसर यासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड, रस्त्यावर जाळपोट आणि नारेबाजी करण्यात आली। ही दंगल नेमकी कशामुळे भडकली? चला बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी दुपारी 1 वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली। औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला। दुपारी 2 वाजता औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती। त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या। ती चादर पेटवल्याची चर्चा, अफवा सर्वत्र पसरली आणि वादाची सुरुवात झाली। रात्री 7 वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली। रात्री 7:30 वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले। रात्री 8 वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला। त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला। त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला। रात्री 8:30 वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकाच्या विरोधात नारेबाजी केली, त्यामुळे वाद चिघळला। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले। दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरू केले। काहींनी जाळपोट केली। रात्री 8:40 पासून दंगल उसळली। रात्री 9 वाजतापासून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून धरपकड सुरू केली। या दंगलीत 3 पोलीस उपायुक्तसह 22 जखमी झाले। सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सोमवारी 2 गटात निर्माण झालेल्या तणावामुळे नागपूरमध्ये दंगल झाल्याचा प्रकार समोर आला। यामध्ये अनेक वाहनाची जाळपोट करण्यात आली। तसेच या दंगलीत तब्बल 33 पोलीस जखमी झाले असून त्यात 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत केलेल्या निवेदनात अधोरेखित केली आहे। यावेळी नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये एक सुनियोजित पॅटर्न दिसून येत असल्याचं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं। दिनांक 17 मार्च 2025 रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी सभागृहात निवेदन करतोय। काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली। यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299, 37(1) व 3 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला। दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तरोळ मधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला।
याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं। त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे। या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत आहे, तर अशातच नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली। या घटनेत पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली। सोमवारी 2 गटात निर्माण झालेल्या तणावामुळे नागपूरमध्ये दंगल झाल्याचा प्रकार समोर आला आहे। यामध्ये अनेक वाहनाची जाळपोळ करण्यात आली। तसेच या दंगलीत तब्बल 33 पोलीस जखमी झाले असून त्यात डीसीपी निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने हल्ला झाला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली व नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे अशी विनंती केली। जवळपास 34च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे। कालच्या घटनेत डीसीपी कदम आणि अजून 2 डीसीपी यांनाही गंभीर म्हणजे जास्त दुखापत आहे। कदम तर थोडक्यात वाचले, कुऱ्हाडीनंच त्यांना मारलेला आहे। त्या हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला। जर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती। पोलिसांना जास्त मार आहे। एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे। 3 पेशंटला जे नागरिक आहे त्यांना डिस्चार्ज झाला आहे। मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे, तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं। 2 समाजात मधात पोलीस असल्यामुळं आणि पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केल्यामुळं थोडा पोलिसांना जास्त नुकसान झालं आहे। आता मी आवाहन केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं। कुणी या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये। मगाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे। माननीय पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे, शासनाने लक्ष केंद्रित केलं आहे। माननीय मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मिनिट टू मिनिट या घटनेचे आढावा घेतात आहे। आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार मोदयांनाही की सर्वांना, सर्व समाज, सर्व धर्माचे लोक, सर्व पॉलिटिकल लोक, सर्व NGO, सर्व संस्था, सर्वांनी नागपूर शहर शांत करण्याकरता नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत, नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सुरू झालेला वाद हा दंगलीपर्यंत गेला आहे। त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांवरच आरोप केला आहे। पोलीस उशिरा पोहोचले, हा सगळा प्रकार घडला नसता जर पोलीस आधीच पोहोचले असते किंवा 10-20 पोलीस तिथे उपस्थित असते तर। मी आता हंसापुरी, भगवाघर या सगळ्या भागात सकाळी 6:30 पासून आहे। मोठ्या प्रमाणात वेळेवर पोलीस कुमक पोहोचू न शकल्यामुळे त्या भागातलं नुकसान झालं आहे। जिथे नागपुरातलं सगळ्यात जास्त टेन्शनचा एरिया भगवाघर, मोमीनपुरा आणि हंसापुर जिथे एकत्र आहे, तिथे 20-25 पोलीस नेहमी असतात। काल एकही पोलीस नव्हता। या भागातल्या घटना सुरू असताना त्या भागात समजा पोलीस 10-20 पोलीस राहिले असते, ती घटना घडली नसती। इथे मी जस्ट आता आलो आहे, त्यामुळे नागरिकांशी पहिले बोलील आणि मगच मी माझी प्रतिक्रिया देईन। मी आता हंसापुरीतनं आलो, त्या रस्त्यावर दोन्ही समाजाच्या गाड्या रोज पार्क व्हायच्या। काल एका समाजाच्या गाड्या, काल मुस्लिम समाजाच्या गाड्या तिथे पार्क नव्हत्या। तिथे एका रांगेत मुस्लिम बांधवांचे आणि हिंदू बांधवांचे दुकान आहेत, फक्त तुटले हिंदूंचे, मुसलमानांचे तुटले नाही। मुसलमानांचे ठेले जसे तसे आहेत, हिंदूंचे जायला गेल्या। बंडू म्हणून एक
हाडवैद्य त्याच्या घरात मंदिर तोडण्यापर्यंत मजल केली आहे, महिलांना घाणेरड्या शिव्या देतपर्यंत आहे आणि सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले पहिले. नशिबाने DVR आतमध्ये म्हणून मी इथे, त्यामुळे वेल प्लॅन्ड आहे. आणि मला हे निराशेने म्हणावं लागतं की याच्या आधी पण मी नागपुरात 20 वर्षापासून राजकारणात आहे, कारसेवेपासून मी सगळं बघतोय, पण इतकी ढिलाई पोलिसांनी याच्या आधी कधीच केली नव्हती. मला निराशेने म्हणताय. मी देवेंद्रजींना, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची त्यांनी चौकशी केली पाहिजे. आता घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. नागपुरात अफवा पसरविणाऱ्या, हिंसाचार करणाऱ्या व जाळपोळ करणाऱ्या जिहादीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने पत्र परिषद घेऊन केली आहे. यावेळी VKB न्यूजचे प्रतिनिधी स्वीटी कांद्रेकर यांनी बजरंग दलचे व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे. बघूया काय म्हणालेत ते. काल जे आहे नागपुरात मोठी दंगल झाली, 2 गुटात तणाव निर्माण झाला आणि कुठेतरी जे आहे हिंसक वळण जे आहे ते मिळालं. बजरंग दल आणि हिंदू विश्व परिषदेतर्फे जे आहे काल आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे आहे एक हिंसक वळण आलं. आपल्यासोबत बजरंग दलचे अमोल ठाकरे आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर जे आहे कुठेतरी एक विशिष्ट गुट आक्रमक झाला आणि तणाव निर्माण झाला, जे नागपुरात कधी नव्हतं झालं ते काल बघायला मिळालं. काय सांगाल? काल आम्ही आमचं जेव्हा आंदोलन करत होतो, औरंगजेबाची कबर हटाव ही आता पूर्ण भारताभर आम्ही ते आंदोलन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन जयंती निमित्त आपण काल ते आंदोलन सुरू केलं आणि जेव्हा हे आंदोलन सुरू केलं साधारणतः 1 वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहिलं. 1 वाजता नंतर आम्ही तिथून त्याच्या कबरेला, तिथे जे हे होतं त्याची म्हणजे कबर बनवली होती, त्या कबरेला आम्ही जाळलं आणि तिथून आम्ही डेप्युटेशन द्यायला कलेक्टर साहेबांकडे गेलो. त्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की काही जेहादी प्रवृत्ती म्हणजे जे औरंगजेबावर प्रेम करतात त्यांच्या पोटात दुखणं प्रारंभ आहे. ते आले, त्यांनी तिथे शिवागाड केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवागाड केली आणि त्यानंतर तिथे त्यांनी माहोल खराब केला. त्यानंतर लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाल्यानंतर ते पुन्हा पडाले. मग पुन्हा 200-300 लोक घेऊन आले. पुन्हा त्यांनी तिथं माहोल खराब केला. रात्री त्यांनी त्याची पूर्ण पराकाष्ठा करून टाकली. रात्री सर्व गल्ल्या, जेवढे हिंदूच्या गल्ल्या आहेत त्यांच्या गाड्या जाळणं, त्यांच्या घरावर आग लावणं, त्यांच्या दुकानाची तोडफोड करणं, इव्हन पोलीस प्रशासनाला न जुमता तलवारी हातात घेऊन, पेट्रोल बॉम्ब हातात घेऊन 3 DCP जखमी झाले, CPंवर दगडफेक केली आहे. 33 आमचे पोलीस कर्मचारी बंधू त्याच्यामध्ये घायल झालेले आहे. म्हणजे हे आमच्या लक्षात येतं की रोहिंग्या आणि बांगलादेशी हे प्री प्लॅन करून बसले होते की आम्ही आंदोलन करावं, कुठंतरी त्याची अफवा करावी की यांनी आमच्या आयाती जाळल्या आणि हे करून माहोल बिघडवायचा हा प्रयत्न काल त्यांनी केला. त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचं जे आहे ते कबर हटवण्यावर त्यांचा निषेध नाही, तर त्यांचा आयात जाळलं, त्यांच्या धर्माच्या ग्रंथावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगा? काल नागपुरातली सर्व मीडिया होती, त्यानंतर पोलीस प्रशासनचे पण व्हिडिओ होते. त्यांनी दाखवावं की आम्ही कुठं त्यांची आयात जाळली. आयात जाळण्यासाठी कुराण पाहिजे असते. कुराण आम्ही घेतलीच नाही, कारण की आम्हाला कोणाच्याही धर्माबद्दल खेळायचं नाही आहे. आम्ही आमच्या विषयावर ठाम आहोत. हा कलंकित कबरीचा ढाचा इथून तोडणे, त्याला अरबी समुद्रात नेऊन गाडणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शासन प्रशासनाने वेळ येऊ द्यावा नाही, कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस कारसेवक आहे. त्यांनी 450 वर्ष जुनं असं बाबरी ढाचा 6 डिसेंबरला स्वतः कारसेवेमध्ये ते गेले होते. मला असा विश्वास आहे ते आमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही, पण आली तर आम्ही मागं हटणार नाही. आदरणीय देवेंद्रजी, आपले देवेशजी मिश्रा यांनी जे सांगितलं आम्ही कारसेवा करू म्हणजे करू आणि त्याची कबर तोडू. काल तिथे जे आहे कालच्या वाक्यानंतर जे आहे एक ट्रॉली कुठेतरी दगड तिथून उचलण्यात आले. काय वाटतं, हे एक ट्रॉली दगड अचानक कसे आले एवढ्या दाटीवाटीच्या परिसरात? एक ट्रॉली दगड भेटले, तलवारी भेटल्या, त्यानंतर पेट्रोल बॉम्ब भेटले. त्यांनी आपले सर्व दुकाने आधी बंद केले. त्या रोडवर जेवढी त्यांच्या पार्किंगच्या गाड्या होतात, जे सेकंड हँड गाड्या सेल करतात, त्या सर्व गाड्या पहिले हटवल्या.
आणि त्यांनी आपलं प्री प्लॅन करून 4 तासामध्ये सगळं केलं. आणि समोरची जी मस्जिद आहे मोठीवाली श्याम टाकीची, ही नेहमी विवादग्रस्त मस्जिद राहिलेली आहे, कारण की मागच्या गेल्या 4 मोठ्या दंगली त्या मस्जिदीमधून झाल्या आहे. त्यांच्या मौलवी त्यांनी त्याला आव्हान केलं आणि ते मुलं हातात दगड तलवारी घेऊन भाले बिचवे घेऊन रस्त्यावर आले. सर काय सांगाल, तुम्ही कार सेवेचा इशारा दिला होता, एवढी मोठी दंगल झाल्यानंतरही तुमचं आंदोलन सुरू आहे का? हाँ, आंदोलन हमारा चालू रहेगा। और सबसे पहले जैसा भी हमारा पहला विषय था कि भाई कलेक्टर साहब को खबर हटाने के लिए ज्ञापन देना, उसमें हम वो कर रहे थे। पूरे भारत के सभी जगह, पूरे महाराष्ट्र में पूरे जिलों में हमारा शांतिप्रिय तरीके से हुआ। बस एक ही जगह था नागपुर में जहाँ उन्होंने प्लानिंग करके काम। महाल का कहीं तो तनाव शांत होने के बाद नंदनवन के आसपास जो है फिर वहाँ पे हिंसा हुई, फिर वहाँ पे गाड़ियों को चलाया गया, क्या बताओ? हमने तो सिर्फ सोचा था कि भाई कि हमको सिर्फ ज्ञापन देना है। संगठन ने कहा था कि सिर्फ ज्ञापन दीजिए और अपना काम करिए, हम उसी तक थे। लेकिन जब कल की जब यहाँ घटना घटी, तब मैं आपको विश्वास दिलाता हूँ, हिंदू समाज को विश्वास दिलाता हूँ कि कल हमने सोचे नहीं थे कि वो लोग ऐसा करेंगे। लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि आज कल की रात के बाद अब वो दुनिया में अभी रास्ते पे नहीं उतर सकते, क्योंकि हमारे बजरंगी अब हम तैयार है। अब पुलिस से नहीं, उनको हमसे भी लड़ना है। आपने आज यहाँ पर पत्र परिषद ली, अब आपका आगे का पवित्रा क्या होगा, क्या मांग है आपको? आज हमें माननीय पालक मंत्री साहब को 2-3 दिन का समय दिए है और हमारी मांग यही है कि खबर का जो विषय हटाने का वो तो चलेगा सर, कि जो कल घटना घटी, जो हिंदुओं का नुकसान हुआ है उसकी भरपाई हो, और उन्हीं से हो, सरकार से नहीं चाहिए हमको। उन्हीं की संपत्ति बेचकर, उन्हीं का बुलडोजर चलाकर, वो जहाँ जहाँ अतिक्रमण में होंगे, जो भी होगा उसका करके उनको तुरंत गिरफ्तार करके उनसे संपत्ती नष्ट करके उनसे लेकर हिंदुओं की भरपाई, ये हमारी बात। काल झालेल्या दंगलीनंतर आज जे आहे हिंदू विश्व परिषद आणि बजरंग दल तर्फे जे आहे पत्र परिषद घेण्यात आली आणि ज्यांनी ही दंगल केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना जे आहे, जे दंगल करते आहे त्यांची प्रॉपर्टी विकून जे आहे नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे हिंदू विश्व परिषदेतर्फे करण्यात आलेली आहे। बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांबळेकर, नागपूर। नागपूर येथील कालच्या दंगलीतील घटनेत जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। हो सर, कुराडीचा गाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला? यस सर, हातावर आहे सर। अच्छा, मग आप प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। चला, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। थँक्यू सर। ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। लकडगंज परिसरातील जुनी मंगळवारी परिसरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 15 लोकांवर गुन्हा दाखल करून एकूण 3,37,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। यात पोलिसांनी 15 मोबाईल, 38,900 रुपये कॅश तर 7,000 पत्त्याच्या डावातून असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या ठिकाणी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीमध्ये जुनी मंगळवारी ढेवरपुरा मच्छी मार्केटच्या पाठीमागे एका घराच्या गच्चीवर मोकळ्या जागेमध्ये काही लोक एकत्र जमून ताज पत्त्याचा डाव खेळत आहेत अशी आम्हाला माहिती मिळालेली होती। गुप्त बातमीदाराद्वारे अशी माहिती मिळाल्याने आम्ही सदर घटनास्थळी वरिष्ठांना सांगून शहानिशा करण्यासाठी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी अंदाजे 10 ते 15 इसम हे हातात ताज पत्त्यांचा डाव खेळताना आढळून आले। आम्हाला पाहताच ते हातातले पत्त्याचे पाने टाकून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्टाफच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतल्यानंतर त्या लोकांना त्यांची नावे विचारण्यात आली, तर त्यांनी त्यांची नावे मयूर सुभाष सुर्वे, निखिल खुशाल कुमेरिया, मनीष लीलाधर भांडकर, चंद्रशेखर गणपती बोराडकर, रेहान जावेद शेख, संकेत राजू नाईक, संतोष हलबाजी साठवणे, हर्ष श्रवण पवार, साहिल शेख वल्द मोहम्मद रियाज,
अदनान अमर राठोड, प्रणय संतोष कोटवार, नदीम शेख वल्द असरास अहमद, हर्षल पांडुरंग निखारे, जगन्नाथ काशीनाथ निमजे, कपूरचंद लालचंद नंदनकर अशी त्यांनी आम्हाला नावे सांगितली। सदरची एकूण 15 लोके होती। यामध्ये अंधाराचा फायदा घेऊन 2 लोक पळून गेली। जी लोके ताब्यात होती त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी जे 2 इसम पळून गेलेले आहेत त्यांची नावे राजेश हरुभाऊ कर्णुके व जावेद जब्बार शेख अशी सांगितली। सदरच्या इस्मांच्याकडून आम्हाला एकूण 3,37,200 रुपयेचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। यामध्ये सदरचे जे व्यक्ती होते यांच्याकडून 38,900 हे अंगझडतीतून त्यांच्या मिळाले आहेत। नागपूरच्या हिंसाचारामागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्र्यांची वादग्रस्त विधान असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे। सरकारमधील नेते वादग्रस्त विधान करून समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे असे देखील अनिल देशमुख म्हणाले। असं आहे की पहिली गोष्ट, नागपूर शहर हे अतिशय शांतताप्रिय असं शहर आहे। नागपूर शहरात कधी अशा म्हणजे समाजामध्ये अशा दंगल कधी होत नाही। पण कालची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला, सर्वांनी अतिशय चांगलं जनतेने सहकार्य केलं, त्याच्यामुळे परिस्थिती अतिशय लवकरात लवकर आटोक्यात आली। पण अशा ज्या घटना घडतात याच्या मागे कारण काय हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्याला माहित आहे की सरकारमधलेच काही मंत्री जसे नितेश राणे सारखे सातत्याने वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत। मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला, आता होळीच्या वेळेस त्यांनी विषय काढला झटका मटण आणि खटका मटण। नंतर आता बजरंग दलनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की जी औरंगजेबाची जी कबर आहे ती जर राज्य शासनाने औरंगजेबाची कबर जर काढली नाही तर मग आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलनी त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं। आणि याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण होतं, अशा प्रकारच्या घटना होतात। त्याच्यामुळे राज्य शासनाने त्यांचे जे मंत्री आहेत ते द्वेष पसरवण्याचं काम किंवा समाजामध्ये मतभिन्नता निर्माण करण्याचं काम करतात, त्यांनी समज दिली पाहिजे। आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य करून चांगलं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्याला खराब करण्याचं काम त्यांनी केलं नाही पाहिजे। अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना खडसावलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये हे सांगितलं पाहिजे। तुम्ही नितेश राणेंचं नाव घेतलं, हे दंगलीची स्क्रिप्ट जी आहे ती मंत्रिमंडळातल्याच कोणीतरी लिहिली असं आता तुम्ही पाहता ना की सातत्याने कशा पद्धतीचे वक्तव्य येतात आणि मग साहजिक आहे त्याच्यामुळे वातावरण खराब होतं। आता बजरंग दलनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं, ते सगळे शासनाच्या सगळे जवळचेच आहेत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण खराब करू नये। पहिलेच महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली नाही, अनेक मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होतात। राज्याची उपराजधानी नागपूर येथे काल रात्री महाल परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक व जाळपोळ करण्यात आली। यामध्ये अनेक घराचे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला व अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या गृह विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली। गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आलं आहे। कारवाई की मांग करने वाले हैं अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, पन्नू भाई तोगड़िया जी का आदेश हुआ कि जिस प्रकार से नागपुर में कुछ जिहादी मानसिकता वालों ने जो अपने ही कौम को बदनाम कर रहे हैं, जो कि उनके कुछ जो लोग नेता है जो उनको गुमराह किए कि तुम्हारे आयतें जलाई गई, ऐसा गुमराह कर करके नियोजित जिस प्रकार से उन लोगों ने कल रात में हमला किए हैं, ऐसे लोगों पर कड़ी कार्रवाई हो ताकि दोबारा ऐसा पुनरावृत्ति न हो, जो आपस में जो सौहार्द बना है उसमें खलन हो। इसलिए हम इसका पूर्ण विरोध करते हैं और हमारा जो अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल
आज पूरे महाराष्ट्र में हर जिले से माननीय मुख्यमंत्री जी को यह निवेदन दे रहा है कि आप ऐसे जिहादी मानसिकता वालों को कड़ी से कड़ी सजा दो, ताकि दोबारा हिंदू मुस्लिम में ऐसा उपद्रव पैदा न हो। अब मैं मुस्लिम समाज को भी कहना चाहता हूं कि औरंगजेब का जो कल मुद्दा उठाया गया, तो तुम्हारा भी अधिकार बनता है कि आप अगर औरंगजेब के आप हितैषी हो तो खुलकर सामने आओ, आंदोलन करो, मोर्चा निकालो। पर यह तुम्हारे को मजहब नहीं सिखाता कि पत्थर फेंको, गाड़ी जलाओ, महिलाओं पे अत्याचार करो। ये मजहब नहीं सिखाता किसी का, ये हमारा कोई सनातन धर्म नहीं सिखाता। अगर ये सिखाता है तो ये गलत है, इसका हम पूरा विरोध कर रहे हैं और विरोध आगे भी करेंगे। नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली? महालमध्ये 2 गटात दगडफेक, झेंडा चौकात तणाव, पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन, नागपूर दंगलीत सुनियोजित पॅटर्न दिसतोय, 33 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिली। पालकमंत्री बावनकुळे यांनी डीसीपी निकेतन कदम यांची घेतली भेट, नागपूर दंगलीत निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला। नागपुरात राळा, पोलिसांवर दटके यांचा गंभीर आरोप। तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा वीकेबी न्यूज। नमस्कार।